मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाओ. रोजच्या सारखं आज सकाळीच लवकर उठून रोजची जी काही कामं आहेत ती माझीही चालू झालेली आहेत. आज सकाळीच मी लवकर उठली. घरातली जी काही छोटी मोठी कामं आहेत ती करून घेतली. कपडे तर मी मशीनलाच लावते. त्यानंतर आंघोळ केली आणि सगळ्यात अगोदर देवपूजा करायला घेतली, कारण की आज सोमवार आहे ना. सोमवार असले की माझी देवपूजा ही थोडी जास्त वेळ चालते आणि मी पूजा करायला लागली की वेदना धावत येतो आणि तोही पूजा करायला लागतो. आजकाल तो आहे ना ओम नमः शिवायचा मंत्र खूप छान बोलायला लागला. आणि एकदा आहे ना मी देव धुतलेलं पाणी त्याच्या डोक्याला लावलं होतं. तर त्याने विचारलं की मम्मा तू हे पाणी माझ्या डोक्याला का लावते. तर मी त्याला सांगितलं की ह्याने तुझं डोकं शांत राहील. त्याच्यामुळे आहे ना प्रत्येक वेळेस आता मी देव धुतले की तो धावत येतो आणि ते पाणी आहे ना डोक्याला. आज उपवास असल्यामुळे जेवण तर काही बनवायचं नव्हतं, त्याचमुळे ही साबुदाणा वडे बनवण्याची तयारी चालू होती. आणि ज्यावेळेस मी किचनमध्ये जाईल त्यावेळेस वेद येणार नाही असं तर कधी होणार नाही. वेद तुला काय खायचं? मेंदूवडे खायचे. मेंदूवडे खाणार? हा, मला आवडते. असं बोललं तर तुला काय खायचं? मी बोललो तर हा मग मेंदूवडे खायचे. वेदने आहे ना एक दोनदा बाहेर आहे ना मेंदूवडे खाल्ले होते, म्हणून त्याला आजही असंच वाटत होतं की मी मेंदूवडे बनवते की काय. पण मी तर साबुदाणा वडे बनवत होते, पण त्याने खूप आवडीने खाल्ले. आणि आहून येताना आज हे ना आंबे आणले होते. इथून मधून आमच्याकडे हे आंबे ना नेहमीच येत असतात, कारण की सीझनमध्ये जितके गोड आंबे खायला मिळाले नाही तितके गोड आंबे तर नाही येत आहेत. तुम्ही हे आंब्याचे शौकीन असणार ना तर आंबे एकदा नक्की घेऊन बघा, खूप गोड येत आहेत. आणि आज ना मी रसी बनवण्याचा प्लॅन केलाय. त्याच्या वेळेस आहे ना माझ्या घरातले थोडे कामं चालू होते. कालच मी सोफ्याचे कव्हर आणि उशाचे कव्हर धुवून टाकले होते, तेच इथे लावण्याचं काम चालू आहे. आणि वेद आहे ना त्याच्या स्कूलमधले काही गाणे मला ऐकवून दाखवत होते. इथे आहे ना वेद झोपेतून उठलाय आणि त्याला ना आंबा खायचा आहे. त्याला ना आंबे इतके आवडतात ना की एक वेळेस त्याला जेवायला नाही दिलं तरी चालेल, पण त्याला आंबा पाहिजे असतो. इथे मी त्याला आंबा कापून देते आणि साईड बाय साईड ना मी माझ्यासाठी थोडीशी चहा बनवून घेतली होती. तसं ते मी चहा जास्त घेत नाही, पण एखाद वेळेस कसं वातावरण छान असलं की कधीतरी पिऊशी वाटते. इथे मी वेदसाठी आहे ना आंबा कापून घेतला आणि 10 ते 15 मिनिटं झालं माझा चहा ना इथे छान उकळतोय. आणि ह्याची टेस्ट आहे ना इतकी छान झाली. 15-20 मिनिटं चहा उकळवला ना की त्याची टेस्ट आहे ना खूप छान येते. उकळते तोपर्यंत मी मसाल्यासाठी ना हे काही साहित्य काढून घेतलं. आणि सकाळीच मी आहे ना भाजीसाठी हे चणे भिजवले होते. आज चण्याचीच भाजी बनवणार होती. आणि मसाल्यासाठी इथे मी काही थोडंसं मिरची, टमॅटो, कांदा काढून घेतला. आणि ह्याच्यामध्ये मला आहे ना खोबरं पण ऍड करायचं आहे. इथे बघा आमचं पिल्लू कसं बसून आंब्याचा आस्वाद घेतोय. आंबे म्हणलं की त्याचा जीव की प्राण, आणि तो खुश असला ना तर आमचं पूर्ण घर खुश असतं. वेद आहे ना आमचा आता 3 वर्षाचा कंप्लीट झाला. गेल्या 2 महिन्यातच त्याचा वाढदिवस झाला. त्याचे 3 वर्ष कंप्लीट झाले आणि 4थं वर्ष त्याला चालू आहे. आणि आज बाहेरचं वातावरण इतकं छान होतं ना, म्हणूनच मी बाहेर उभा राहून चहा घेत होते. बरं वाटतं कधीतरी असं बाहेर चहा. आणि इथे बघा माझा मसाला बनवून तयार झालाय. पीठही मळून झालंय. विचार करते पुरी बनवू की चपात्या, पण कळत नाहीये. पुरी बनवलं तर कसं तेलकट असतं ना, त्याच्यामुळे खाऊ वाटत नाही. उपवासाच्या दिवशी तर ते आणखीन खाऊ वाटत नाही. इथे वेदचा आहे ना संध्याकाळी थोडासा अभ्यास चालू होता. त्याला अभ्यास शिकवत इथे माझी भाजी पूर्ण तयार झालेली. बघा किती छान रंग आलाय. इथे बघा माझं पूर्ण जेवण बनवून तयार आहे. आणि असा गेला आजचा आमचा दिवस.